कळंबोली या मुख्य आयोजक आपण पाहतो या स्पर्धेचे. कालचा दिवस सुरेख राहिला. कालच्या दिवसामध्ये गणेगाव चिंचोली संघाने मात्र फायनलमध्ये प्रवेश केला. इथून इथून आज 8 संघ पाहायला मिळतील. 8 संघांमधून एक संघ मेगा फायनलमध्ये आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. चमचमच्या 4 ट्रॉफ्या आपण पाहतो. पंचांचा ग्रीन सिग्नलचा इशारा. बॅटिंग करते देहबळी संघ. त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झाला अंजप संघ. गोलंदाजी मार्कवरती P1चं पहिलं षटक. गोलंदाज मारुती आहेत. स्ट्राईक एंडला रेहान आहेत. नॉन स्ट्राईकला विकी गुंजाळ आपण पाहतोय. पहिला चेंडू अक्षरशः पॉइंटच्या ठोक्यावरून एक टप्पा घेत चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आघात झाला या स्पर्धेचा. चौकाराने आल्या 4 धाबा. एक टप्पा घेत आपण पाहायला गेलं तर पॉइंटच्या डोक्यावरून डीप पॉइंटला मात्र चौकार पाहायला मिळाला. या चौकाराने खातं ओपन केलं आहे. अजून एक पुनश्च 30 पाहायला मिळते आपल्याला फटका. परंतु क्षेत्रक्षेप पोहोचलेत. व्हेरी गुड फिल्डिंग पाहायला मिळाली. जिबाचं रान केलं. कंचने मात्र पोहोचले आणि शेवटच्या क्षणाला इथून 2 धाबा अडवण्यामध्ये यश देखील त्यांना मिळालं आहे. इथून 2 धाबा कंप्लीट. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 6 धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवर चौकार आला. दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव आली आणि त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती मात्र फलंदाज मात्र माघारी परतवण्याचं काम केलं. ते गोलंदाज आपण पाहतोय मारुती यांनी ते म्हणजे रेहानला मात्र पहिला आदरा टीम करता दहिबळी संघाला मात्र मिळला जातोय. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धाव पुस्तकावरती आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 6 अंकावरती. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आयुष आपण पाहतोय बंडाऊनच्या पोझिशनला नट नंबर 3 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झालेत. हा देखील आडव्या बॅटीतून प्रहार चढवलाय. इथे मात्र डीप मिड विकेटला ठोकलाय. गेल्या गेल्या आयुष्या बॅट मधून हवाई सफर षटकार. बारा धावा फलकावरती आपण पाहतोय. पुनश्च एकदा लोबर फुलटॉस चेंडू करायचा होता पण आउटसाइड लेग स्टिक. पंच सांगतायत ओळून की हा चेंडू अतिरिक्त बाहेरून जाणारा स्क्वेअर घोषित करतायत. या स्क्वेअरच्या मार्याने अभ्यंतर धाब्याने मात्र भर पडली जाते. जाऊन मात्र पोहोचेल ती 13 धावसंख्येवरती. हा देखील इथे मात्र मिसफिल्ड झाली आहे. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप कडे. क्षेत्रक्षेप पोहोचतील का? पोहोचतायत. अडवण्यात देखील आलाय परंतु इथं सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट होत असताना इथे मात्र आल्यात त्या 2 धाबा. 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 15 धावसंख्येवरती. अशुद्ध धावसंख्येचा जो आलेख आपण पाहिला ना असा तो शेवटपर्यंत राहिला तर भरपूर मोठी धावसंख्या पाहायला मिळेल ही दहिबळी संघाची. इथून देखील रूम बनवला. स्ट्रोक साठी जागा मात्र बनवली. चेंडू चाललाय तो म्हणजे लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मिळतील
पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पाबरपेचा षटकाचा खेळ झाली आहे सांगता झाली आहे समाप्त आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. पहिला टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि देशाभरती अनुसरून पहिल्या षटकामध्ये काय ढिगाने खेळली आहे दैवली संघ अद्यापर्यंत जाऊन पोहोचला आहे तो 19 या धावसंख्येवरती. 19 धावा धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती संभाजी आलेत. पेशाने शिक्षक देखील आपण पाहतोय आणि ते मात्र आता गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत. भरपूर वर्षाचा अनुभव आहे, भरपूर जुने खेळाडू होत आणि त्यांना आता तो अनुभवाची शिजोरी घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना सेकंड स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हा देखील सोक्ससाठी जागा बनवली आहे. विकीचा फेवरेट फटका मैदानाच्या बाहेर लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार पाहायला मिळाला. इथं देखील हल्ला पंचांकडे लावली अपील करत असून स्ट्रॉंग अपील आपल्याला पाहायला मिळाली. अक्षरशः संभाजन मात्र लावली अपील पाहायला मिळाली. तो इथे मात्र आली आहे लेग बसची एक धाव. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने पाहायला मिळते आहे. जाऊन पोहोचेल ती अद्यापर्यंत 26 या धावसंख्येवरती. 26 रन्स लॉस ऑफ 1 विकेट टीम कर्जत दहिवळी. हा संघ पहिल्या मॅचमध्ये टॉस जिंकल्यानंतर त्यांनी डिसिजन घेतला आहे बॅटिंग करायचं आणि अद्यापर्यंत सार्थक असं आपण निर्णयाला अनुसरून बॅटिंग पाहायला मिळते. हा देखील स्लोबर चेंज ऑफ पेस गतीने बीट करत असताना अक्षरशः बॅटचा फ्लोचा विचार केल्यानंतर वेगाने बॅट फिरवली होती पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. इथून चेंडू आला निर्धाव. या निर्धावाच्या साह्याने धावफलकाचा विचार केला तर 26 धावसंख्येवरती धावसंख्या थांबली. आता पुढे येऊन सरसवायचं होतं परंतु प्रॉपर टायमिंग झाला नाही आहे. थर्ड स्लिपमध्ये मात्र इथं फिल्डिंग होती आहे. इथून मात्र पाहायला मिळेल आपल्याला निर्धाव चेंडूची सांगता. या निर्धावाच्या साह्याने धावफलक 26 वरती. असं वाटलं होतं पहिल्या चेंडूवरती षटकार आला विकी गुंजाळ यांच्या बॅटमधून आणि त्याच्यानंतर वाटलं होतं अजून पटकेबाजी पाहायला मिळेल पण तू संभाजीने थांबवलंय त्याला. आता हा देखील आता आला स्लॉट मध्ये अक्षरशः ताकदीच्या जोरावरती चेंडू फेकून दिला. वाईडिश डिप मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलाय आयुष्याबाट मधून षटकार. षटकार आला. षटकाराच्या मदतीनं 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजून एक फुलटॉस चेंडू फक्त दिशा दिली आहे. डीप कव्हरला चेंडू चाललाय दणदण करत. छत्रशा पोहोचलेत इथे सिंगलच मात्र डबल मध्ये कन्वर्ट होत असताना अजून एक आता फेकी झाली आहे खराब. फेकी झाली आहे खराब आणि त्याचा मोबदला लगेचच अजून एक सिंगल आडवते आहे. इथून मात्र धावसंख्या षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त झालाय. प्रतिषटक स्किंग रेट पाहायला गेलं तर 17.50च्या स्किंग रेटने
प्रतिषेधक धावसंख्या केली आहे ते जाऊन पोहोचले ते एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आहे 35 धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय रोहित आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिली मॅच अंजप आणि त्यांच्या विपक्षामध्ये असणारा कर्जत देवळी या दोन संघादरम्यान ही मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिली मॅच आजच्या दिवसामध्ये कालच्या दिवसाचा विचार केला तर अक्षरशः गाजून सोडला होता गणेगाव चिंचवली टीमनं. अक्षरशः चांगली बॅटिंग राहिली त्यांची देखील कालचा परफॉर्मन्स चांगला पाहायला मिळाला. हा देखील वेगवान चेंडू आणि त्याच्यावरती ते मात्र फंबल झालंय आणि लगेचच कॉल केला विकी गुंजाळ यांना आणि लगेचच त्याच्यावरती एक 82 एक सिंगल मात्र कंप्लीट होईल. एक सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 36 वरती. हा देखील अक्षरशः पाहायला गेलं तर यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू टाकण्यामध्ये आलाय. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाचा हात फ्री नसेल याच कारणास्तव पाहायला गेलं तर थोडंसं सरावापासून मात्र लांब असताना हेच इथे दर्शवत असताना एक सिंगल घेतले सिंगल +1 अशा दोनदा बॅड 2च्या मदतीने टीमची धावसंख्या साबून मात्र पोहोचेल ती तब्बल 38 या धावसंख्येवरती. 38 धाबाचा फलकावरती फ्री हिटचा चेंडू फुलटॉस आणि देशावरती आयुष्य बॅटमधून अजून एक हवाई सफर तारा मंडलमध्ये चेंडू मात्र पाठवलाय आयुष्याने आलाय षटकार. चव्वेचाळीस धाबा फलकावरती आपण पाहतोय. हा देखील समोर ऑन साईडला प्रहार चढवलाय वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहेत. एकच सिंगल मात्र मिळालेल्या सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 45 धाबा फलकावरती 45 रन्स. आपण पाहतोय रेहान आउट झाले त्याच्यानंतर आयुष गेले आणि त्यांना एक चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. त्यांचं 7 मात्र देत असताना आपण पाहतोय विकी गुंजाळ आतापर्यंत 6 धावसंख्येवरती खेळत असताना चांगला चेंडू फिरून खेळण्याचा प्रयत्न स्ट्रोकसाठी जागा बनवायची होती. पठाण बॉलचा संपर्काने या चेंडू आला इथून निर्धाव. या निर्धावाची नितांत गरज आहे अंजप टीमला.
षटकांचा खेळ समाप्त झाला. 52 धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय. बाबांना धाबा धाव फलकावरती आपण पाहतो. अंजप संघ पाहायला गेला तर भरपूर नावामध्ये असणारा हा संघ आहे, पण तो आजच्या या मॅचमध्ये पाहायला गेलं थोडा डिसाल कामगिरी होती. खराब कामगिरी पाहायला मिळते अंजप टीम कोण. आपल्याला अशी अपेक्षा नसते. आज भरपूर पाहायला गेलं तर भरपूर खेळाडू मात्र आज अनुपस्थित आहेत. प्रवीण पतारे असेल, भास्कर असेल, असे भरपूर खेळाडू आपण पाहतो आज टीमच्या 11 स्क्वॉडमध्ये नाही आहेत. ऋतिक आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू ओव्हर फिशचा फटका अक्षरशः फेकून दिलाय तो म्हणजे सीमारेषेच्या ठोक्यावरून हा आला आयुष्यबाट मधून. आणखीन एक षटकार. गणेशजी मिनमिने आणि मंगेशजी जोगले यांच्याकडून मात्र प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. इथे मात्र स्पीड शीटचा फटका जसं गोलंदाजासाठी आलं पारितोषिक आणि त्याच्यानंतर आयुष्यपाठमधून हा आलाय चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोचली आहे ती 62 या धावसंख्येवरती. आणि आयुष्याचा विचार आपण केला तर तब्बल 13 चेंडू आणि 39 धावसंख्येची इनिंग्स करतोय. एकदा जोरदार आले होते आयुषसाठी, कारण एका प्रतिम दर्जाची पहिल्या मॅचमध्ये ही भन्नाट इनिंग पाहायला मिळते. बैठक शॉट गुडघे टेकून मात्र लगवायचा होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता परंतु इथे थांबवलाय. एक सिंगल वेगाने झाली कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत आणि इथून 2 धाबा कंप्लीट झाल्या तिसरीच्या प्रयत्नाला. आणि आता तिसरी देखील झाली एक कंप्लीट आणि इथून चेंडू चाललाय तो चौकारासाठी. टोटल किती धावा पंचावत असेल? 7 ना. टोटल 3 + 4 म्हणजे टोटल 7 धावा धाव फलकावरती. थोडी खराब कामगिरी पाहायला मिळाली आपली अंजप टीमची, कारण की प्रत्येक मॅचेस भरपूर मॅचेस आपण पाहतो अंजप संघाच्या, परंतु पाहायला गेलं तर अशी कामगिरी कधी होत नाही आहे. हा संघ देखील कमी नाही आहे, परंतु आजच्या दिवसाला धावसंख्या जाऊन पोचली ती 69 धावा धाव फलकावरती. हा देखील वेगवान चेंडू. या चेंडूची नितांत गरज आहे याच्यावरती. हा देखील आलाय निर्धाव चेंडू सांगत झाली. निर्धावाच्या साह्याने धावफलक स्थिरावलाय ते अद्यापर्यंत 69 या धावसंख्येवरती. 69 धावा धाव फलकावरती. शेवटचा अंतिम एक चेंडूचा खेळ शेष असेल. हा देखील कव्हरला चेंडू भिडवलाय. गॅप भरपूर मोठा आहे. इथून चेंडू चालला एक टप्पा घेत. इथून मात्र पहिल्या डावाचा झाला खेळ समाप्त. 73 धावा धाव फलकावरती म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 74 धावसंख्येची गरज मात्र असणारे विजयासाठी टीम अंजप संघाला.
येणारे 24 चेंडू 74 धावसंख्येची गरज आहे. त्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. अंजप संघाची आपण पाहतोय मारुती दादा असेल त्याचबरोबरीने कोण बॅट्समन आहे जयवंत आणि मारुती सलामीची जोडी आपण पाहतोय. पॉवर प्ले पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती विवेक आपण पाहतोय. पहिला चेंडू स्क्वेअर कटचा खेळायचा होता पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. कडे पुल करायचं होतं. इथून फक्त दिशा द्यायची होती. तू जमलं नाहीये मारुती दादा यांना. इथून पहिला चेंडू निर्धाव आलाय. पहिल्या चेंडूवरती फटका यायला हवा होता कारण 74 धावसंख्येचा टार्गेट आहे आणि ते टार्गेट चेस करायचं आहे. पुढे येऊन सरसवायचं आहे आणि ते केलं आहे. अक्षरशः डीप मिड विकेटला इथून ठोकलाय. दुसऱ्या चेंडूवरती षटकार. दुसऱ्या चेंडूवरती लगेबला षटकार. 74 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे म्हणजे सिंगल डबलला. षटकार आला. त्या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 17 वरती आपल्याला पाहायला मिळते. जशी सुरुवात पाहिजे तशी सुरुवात झाली आहे. पाहायला गेलं प्रति षटक 20 पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 17. अजून इथून 18 चेंडू आणि विजयासाठी करायच्या त्या टोटल 57 धावा धावफलकावरती करायच्या. अजून 18 चेंडूमध्ये येणारे 57 धावसंख्येची गरज आहे. 57 रन्स अजून करायचं आहे. टीम अंजप संघाला मारुती स्ट्राईकला आपण पाहतोय. पुढे येऊन सरसवायचं आहे. अजून एक होईल का धमाका. परंतु इथे काय घडत आहे ऑल इंडियर्स इथे उभे आहेत. ऑल इंडियर्स इथे उभे आहेत. जरूर ऑल इंडियर्स इथे उभे आहेत. षटकार पाहायला मिळाला. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 23 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निशांत आपण पाहतोय त्याच्यावरती देखील स्वागत केलं षटकाराने. हा देखील कबरला. इथे क्षेत्राचे तैनात आहेत. कोणतीही चुकी करणार नाहीये. पहिली विकेट पहिला हादरा. टीम अंजप संघाला 440 व्होल्टेजचा हा मोठा धक्का. टीमची धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 23 धावा धावफलकावरती. अजून 51 धावसंख्येची गरज आहे इथून पुढे. अजून
इथून देखील शरीराचा भेद घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. लेग कटरच्या स्वरूपामध्ये चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूने ओळंगत असताना हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. या निर्धावाची गरज आहे, कारण की ही धावसंख्या होऊ देखील शकते. कालच्या दिवसामध्ये मॅच पाहिली असती शेळू विपक्ष गणेगाव अक्षरशः शेवटच्या चेंडूपर्यंत एक चेंडू 6ची गरज असताना जो आदित्यने लगवलेला षटकार आणि तिथून जो मुवमेंट भेटला गणेगाव संघाला तो शेवटपर्यंत टिकवत असताना पाहायला मिळत असताना हा देखील शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. तो फलंदाज आपण पाहतोय ऋतिक यांचा वन डाऊनला पाठवलंय त्यांना आणि त्यांच्याकडून आशा असतील, परंतु प्रयत्न करावे लागतील. असं म्हणतात ना की प्रयत्नशील परमेश्वर. आपण प्रयत्न जर केले नाही तर आपल्याला यश देखील मिळणार नाहीये. हा देखील बॅट शिल्डिंग एच फलंदाज ओ युटी आउट. अजून एक खतरा टीम अंजप संघाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रुपेश. आपण पाहतोय इथे देखील फिरून खेळला आहे. स्ट्रोकसाठी जागा बनवली आहे. आयुष तिथे पाहत राहिले. चेंडू चाललाय गोलीच्या वेगाने. 4 धावा इथे मिळतील. या 4च्या मदतीने षटक क्रमांक इथे 2चा खेळ देखील झालाय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा त्या फलकावरती. अजून 12 चेंडू 47 धावसंख्येची गरज आहे. 12-47 समीकरण आहे. हे षटक आता थोडं मोठं घ्यावं लागेल. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती अजय गुंजाल आले त्यात गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय अखू डब्बाचा चेंडू आणि त्याच्यावरती पुल ठरलाय सक्सेसफुल. चेंडू दिलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथून आलाय षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या साबून मात्र पोहोचेल ती तब्बल 33 या धावसंख्येवरती. आता पाहायला गेलं तर 11 चेंडू 41 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू 41 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. टीम अंजप संघाला भरपूर खेळाडू अनुपस्थित आज पाहायला मिळतात आता अंजप संघाचे, परंतु तरीही मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झालाय, कारण त्यांना माहिती आहे भरपूर बॅटिंग लाईन अंजप संघाची आपल्याला पाहायला मिळते. पुनश्च तो चेंडू आणि त्याच्यावरती अजून एक लॉंग स्टॉपला आलाय चौकार. इथून आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने 37 धावा फलकावरती. आता 37 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 10 चेंडू 37 धावसंख्येची गरज आहे. अजय आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सूर सापडत नाहीये. अजून एक अकू टप्प्याचा चेंडू होता, त्याच्यावरती आधीच बॅटचा फ्लो ओपन केला होता आणि त्याच कारणासह पाहायला गेलं तर इथे खेळपट्टीवर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली आहे. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या साबून मात्र पोहोचेल ती तब्बल 38 या धावसंख्येवरती. अजून करायचे 36 धावसंख्या. येणारे उर्वरित 9 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे 9 चेंडूमध्ये 6 षटकार लगवायचे. या इराद्याने बॅटिंग करावी लागेल. पुलर लाईन, परंतु इथे पिक करता आलं नाही आहे. आधीच एक सिंगल मात्र मिळाली आहे. पुन्हा एकदा एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या. नेक्स्ट मॅच सांडशी आणि विपक्षामध्ये असणारा खांडस संघ. आपण चला दोन्ही संघांना अंतिम आणि लास्ट कॉल. आपण लगेचच टॉससाठी मंचावरती या. हा देखील अतिरिक्त आउटसाइड लेग स्टिक. पंच सांगतायत की हा चेंडू वाईड आहे. अभ्यंतरच्या स्वरूपामध्ये एक सिंगल पुनश्च बाद होईल. जाबून मात्र पोहोचेल ती तब्बल
40 या धावसंख्येवरती. हा देखील अखूड टप्पाचा चेंडू पुल ठरलाय सक्सेसफुल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला, इथून षटकार. षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या साबून मात्र पोहोचेल ती 46 या धावसंख्येवरती. आता पाहायला गेलं तर येणारे 7 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज. 7 चेंडू 28 ची गरज आहे. जयबंद ऑन फायर आणि त्याला साथ देत आहेत रुपेश. जयबंद आता विचार केला आपण तर 6 चेंडूवरती तब्बल 23 धावसंख्येवरती खेळतायत 7 चेंडूंमध्ये. आणि पाहायला गेलं तर रुपेश त्यांना साथ देत असताना 3 चेंडूमध्ये 11 धावसंख्येवरती खेळतायत. अजून एक बॅट सेटिंग एज. विकीचे इथे फसलेत विकी देखील. इथे एक सिंगल मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 47 या धावसंख्येवरती. आता 6 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज आहे. आपण विकी अजयांच्या मॅचचा विचार केला या ओव्हरचा तर अजयने भरपूर धावसंख्या खर्च केली. तब्बल 19 धावसंख्येचं षटक फेकलं. आता येणारे 6 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज आहे. टोटल हे षटक 20 धावसंख्या झालं. परत आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू आउटसाइडर लेग स्टिक. पण जर सांगतायत की हा चेंडू सुबाहेर घोषित करतायत. सुबाहेरच्या मार्याने अबंतर धाब्याने धावफलक वाईल्ड जाईल जाऊन पोचतायत ते 48 या धावसंख्येवरती. असून इथून पाहायला गेलं 6 चेंडू आणि विजयासाठी 26 धावसंख्येची गरज आहे. हा व्होल्टेज ड्रामा आहे, व्होल्टेज मुकाबला. हा देखील थोडासा धीम्मागतीचा लेग ब्रेक स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. शरीराचा भेद घेणारा चेंडू. इथून आले एक सिंगलच्या मध्ये 49 धावा फलकावरती. आता 5 चेंडू 25 ची गरज आहे. अशीच मॅच झाली होती पहिल्या कालच्या दिवसामध्ये शेलू आणि गणेगाव. 6 चेंडू 24 धावसंख्येची गरज असताना गणेगाव संघाने 6 चेंडू 24 धावसंख्या चेस केल्या होत्या. हा देखील आला चेंडू इथून वाईट. असून एक धावा ॲड 50. आता 5 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज. पाच चेंडू 24 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. इथून देखील फटका आता फसला होता. नोमास लाईन मध्ये चेंडू पलटाय. स्वतः बेके आले तर बेकाने एक सिंगल घेतली आहे कंप्लीट. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या साबून मात्र पोहोचेल 51 वरती. आता 4 चेंडू आणि विजयासाठी 23 धावसंख्येची गरज आहे. 4-23 चं समीकरण आहे. हा देखील बॅट फिल्डिंग एज. आता वर्चस्व सिद्ध केले एक डॉट चेंडूने. आता जो श्वास रोखला होता ना कर्जत दहिबली टीमचा तो आता श्वास सोडला असेल या चेंडूवरती. कारण की हा चेंडू निर्णयात्मक होता. या चेंडूवरती टर्निंग पॉईंटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे पराग शिंदे यांचा. हा देखील टप्प्याचा थोडासा मात्र उचली घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. इथून देखील आले सिंगल आणि सिंगलच्या मदतीने पूर्णपणे औपचारिकता बाकी राहिली आता असं म्हणावं लागेल. 2 चेंडू 22 ची गरज आहे. हा देखील फटका आता बसलाय. स्वतः विकेट तिथे गेलेत. कोणती चूक करणार नाही. इथून विकेट होईल लावून. तिसरी विकेट तिसरा आदरा शेवटच्या ओव्हरच्या 5व्या चेंडूवरती मिळालाय. चला नेक्स्ट मॅच खांडस आणि सांडशी. खांडस टीमचा खरं तर उपस्थित आहे. सांडशी टीमचा खरं तर आपण चला मॅच थांबायला नको. सांडशी संघ आपणास विनंती आहे. शेवटचा अंतिम चेंडू आपण पाहतोय. हा देखील आला चेंडू निर्धाव इथून वर्चस्व सिद्ध केलं आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच
तर सुनीलजी गारे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभास्य माता मानवतामाच्या किताबाने सन्मानित करायचं आयुष्यांना. तो तब्बल 16 चेंडू आणि 46 धावसंख्येची इनिंग साकारली. आपल्या संघाला पहिला विजय संपादन करून दिला तो सुनील ठरला, सॉरी आयुष ठरला या सामन्याचा मानवतामा. सुनीलजी यांच्या शुभास्य माता टॉस. चला सांडशी संघ, चला आपण कांडस संघ इथं उपस्थित झालाय टॉससाठी. पहिले मॅच आणि पहिले मानत मॅच आयुष्य आपण पाहतोय या सांडशी संघाचा देखील करण्यात उपस्थित झालाय. तर चला आपण आयोजकांना विनंती करतो की आपल्या शुभास्य टॉस करायचा आहे. सांडशी आणि त्यांच्या विपक्षामध्ये असणारा कांडस संघ. तर अजय शिर्के देखील उपस्थित झालेत. चला या आयोजक ऋषिकेश आपण यांना विनंती करू की आपल्या शुभास्य टॉस करायचा आहे.